बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यातील कदमापूर जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकानं विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे। शिक्षक राजेश कोगदे यांनी विद्यार्थ्यांना सोप्या आणि खेळकर पद्धतीनं गणित समजावं यासाठी चक्क एक विशेष गणकयंत्र तयार केलंय। खामगाव तालुक्यातल्या कदमापूर जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले शिक्षक राजेश कोगदे यांनी आपल्या वर्गातील एकही शिक्षक गणित विषयात मागे राहू नये यासाठी एक वेगळा प्रयोग केलाय। त्यांनी केवळ प्लास्टिक पाईपच्या सहाय्याने हे गणकयंत्र तयार केलंय। विशेष म्हणजे या गणकयंत्रासाठी कोणत्याही प्रकारच्या बॅटरी किंवा विजेची गरज भासत नाही। या गणकयंत्राच्या माध्यमातून विद्यार्थी बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार यांसारखी गणिती उदाहरणं सहज सोडवू शकतात आणि स्वतःच उत्तरांची पडताळणीही करू शकतात। ज्यांना गणित विषय कठीण वाटतो अशा विद्यार्थ्यांनाही या खेळकर पद्धतीमुळे गणित शिकण्याची आवड निर्माण होत आहे। कोगदे यांच्या वर्गात एकूण 38 विद्यार्थी असून सर्व विद्यार्थी गणित विषयात प्रगत असल्याचा दावा केला जातोय। या गणकयंत्रामुळे विद्यार्थ्यांना उत्तर बरोबर आहे की चूक हे लगेच समजतं। त्यामुळे कोणताही विद्यार्थी गणित विषयात मागे राहू नये असा प्रयत्न या शिक्षकाकडून केला जातोय। विद्यार्थ्यांना गणित विषयाची भीती वाटू नये, त्यांना गणित विषयामध्ये आवड निर्माण व्हावी आणि माझ्या वर्गातील कोणताही विद्यार्थी हा गणित विषयामध्ये अप्रगत राहू नये, मला गणित जमत नाही अशी भावना त्याच्या मनामध्ये राहू नये या उद्देशानं मी हे गणकयंत्र तयार केलेलं आहे। या गणकयंत्राच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्याला गणित विषयामध्ये अतिशय अजिबात आवड नाही तो विद्यार्थीसुद्धा अगदी हसत खेळत बेरीज, वजाबाकी, गुणाकार ह्या क्रिया करू लागला आणि अभिमानाला सांगावेसे वाटते की आज माझ्या वर्गातील एकही विद्यार्थी गणित विषयात अप्रगत नाही। अशा प्रकारच्या साधनांचा जर आपण वापर केला तर कोणताही विद्यार्थी गणित विषयात मागे राहू शकत नाही।